झालं, दोघ जण भाऊ आहेत, एक शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. तो सर्व्हिसवाला नालायक काय म्हणतो माहिती का, इतक्या दिवस माझी शेती खाली. कुणाला? शेतकऱ्याला. इतक्या दिवस माझी शेती खाली, साधं उत्पन्न निघालं का. तू एक 4 महिने रजा टाक आणि एक कांद्याचं पीक काढून पाय. इथं एसीत बसवतो तरी तुला मुळ्यात झालंय. आणि तो तर 42 डिग्री तापमानामध्ये त्याची बायको 10 रुपये किलोनं कापूस असते. तर बिचारीच्या डोक्याला तेल नाही राहिलं का, तिच्या पायाची चप्पल नाही राहिली का, तिचं लुगडं कपाशीच्या बोंडात गुंतून फाटलं. तिला असं काय मिळालं, फक्त एकच गोष्ट मिळाली तिला, समाधान. काय मिळालं का, तिला पैसा मिळाला. तुझी बायको लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली, तरी तिला सगळे आजार आहेत. मणक्यात गॅप आहे, डोळ्याला अंधारे आहेत, सगळी तरी का आला. त्याला तरी मोकळं कर, तो तरी दुसरा करी. त्याचं बिलच जाते सगळं डॉक्टर. ती शेतकऱ्याची बाई बिचारी 10 माणसाचा स्वयंपाक करती, 10 जणांचं शेण काढी ती, 4 माणसाचं धुणत होती. ठणठणीत सर्दी होईना तिला. ते शेतकऱ्याचं पोरग शाळेत जाताना 10 लिटर दूध डेअरीला घालून शाळेत जाते, येताना किटली घेऊन येते. तुझं नुसतं सकाळी लवकर उठलं, शनिवारी शाळा होती, पप्पूला सर्दी झाली, पप्पूला रस्सा पाज रविवारचा, नाही तर सूप पाज 2-4 तांबे पप्पूला, आणि पप्पू जाईल सासरवाडीला. उत्तर नीट आहे का महाराज. हात एक 14 शिकायचे आपल्याला, मग अभंगात घुसायचे पटकन. हात दान करा, आणि ते करती नाही ना. मग काही माणसं बा सर्व्हिसला असताना दरवाजा लावून जेवणार, आई बापू कधी सांभाळायचे नाही, सासू सासरी कधी दूर करायचे नाही, बहीण दिवाळीला आणायची नाही, मेवणी शिकायला जिकडं आणायची, अशी दरिद्री. बापाला कधी सर्दीचं औषध नाही, सासरीची बायपास केली. आणि ही माणसं मग रिटायर झाली अशी ईडी होऊन येईल त्यात गार्डन मध्ये पहा म्हातारपणी. आशीर्वाद आरतीला येतो असा इकडून घेतो, मग खातो कोणी. या नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन पाहतो 5 वाजता, लई भयानक जनावर बसत राहते. कपडे अशी कशी तरी चड्ड्याची थोरणी असायच्या, त्याला पेंट, मग ती खाती नाही. देव त्यांना काम दाखवल्याशिवाय राहत नाही. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख, आणि खाती नाही, नुसती ताटली का पाहत्या. अरे खाय ना नाही का, तो खानदानी कधी एखादं धरली नाही ना. आता काय रोग झाला, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या, आणि मरती नाही, नुसते पडेल खाटावर, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, थोडी दारू. शक्यतो बोलूच नाही, आणि बोलायचंच असेल तर फायद्याचं बोलावं, नाही तर बोलू नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, चांगलं झालं, काही पैसे लागले, हप्त्यावर घेतले असं. एखाद्याने लय हुंडा घेतला, पोरीत खोड असं, अरे पण तुला त्रास काय झाला काय. एखाद्याने हुंडाच घेतला नाही, लफडा असं, नीट बोलावं. काही एखाद्या मुलाचं नाव सागर असलं ना, शब्द किती चांगला आहे सागर. त्याचे मित्र काय म्हणतात, सागऱ्या. एवढी वडगड करायची काही काम नाही ना. हात एक, बोलणे 2, चांगलं बोलावं. एकच वाक्य सांगतो, एकच वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याची पोरं आंधळी, तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य वय लक्ष्मी, एकच वाक्य सीता म्हणली, लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, ती आरती तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. डोळ्याची कड ओली झाली, लक्ष्मणाची सांगितलं, वहिनी तुम्ही माझ्या हयात
तुम्हाला हे बोलणं शोभलं नाही. तुम्ही नात्यानं माझ्या वहिनी आहात, पण हृदयात माझ्या तुम्ही आई आहात. मी मानलेली रेषा ओलांडू नका. नाही ऐकली वनवास. शब्द जपून वापरावा. हात एक, बोलणे दोन. 14 आहे बरं का. हे फक्त माणसाला आहे. 3 हसणे. आणि या 2-4 वर्षामध्ये कॅन्सर गेला, कुष्ठरोग गेला, टीबी गेला, पोलिओ गेला. आता एक नवीन रोग आला हे 2-4 वर्षापासून, अटॅक. अटॅक हा रोग इतका गुलाम आहे महाराज. औषध फोडून देतो, गोळी खाऊन देत नाही. डॉक्टरला गाडी बोलून देतो, पण ड्रायव्हरला चालू करून देत नाही. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, जर अटॅक यायचा नसेल तर 3 औषधं सांगतो. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं चित्र आहे. तुमचं मत काय? तुमचं मत काय? माझ्यापेक्षा तुम्ही शिकलेली माणसं आहे. मानसिक संतुलन ज्याचे डॅमेज, त्याला अटॅक येणारच. तुमचं मत काय? तुमचं मत काय? आणि अटॅक जर यायचा नसेल तर तुम्हाला 3 औषधं सांगतो. तुम्हाला खानदानीत कधी अटॅक येणार नाही. एक आजचा दिवस आपला चांगला आहे, तो उद्या असेलच असं नाही. परत नीट वाक्य आहे का? आजचा दिवस आपला चांगला आहे, आज आपला काळ आहे, तो उद्या असेलच असं नाही. आणि असावा अशी अपेक्षा सुद्धा करू नका. आज तुम्ही नोकरीला आहात ना, या मापातच जगा. 58 तुम्ही रिटायर होणार आहे. तेवढा काळ आहे, त्याला जपा. आज तुम्ही दुकानदार आहे ना, लुटाईचं कमी करा लोकांना. काट्याला झटके मारून जेवढा रुपशील तेवढं तुझे पोरं क्वार्टरमध्ये घालवतील. काळ तोच राहील असं राहणार नाही. हे ते थोडा वेळ बंद करे. सगळे लोक दिले टळमळी करून. ते काय सोडलं ते थोडा वेळ बाजूला घेतलं. लोक वरच पाहते. आढळतोय खाली, लोक पाहते वर. रोजगार हमी काम कमी निमित्त तुम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण, पण खड्डा तोच. ज्याच्या जनगण पाठ नाही तोच 26 जानेवारीचा प्रमुख पाहुणा. तो झेंडे का असा पाहतो. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. चला ते थोड्या वेळ काढून ठेवतो. मी गेल्यावर रात्रभर फिरव. तुम्हाला माणुसकी असं नाही. तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत हे मित्र आहेत, आणि तुमच्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत हे जग आहे. एक वाक्य सांगा. खिस्सा गरम आहे आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा गरम नाही आणि ज्या दिवशी आपल्या खिशात रुपया नाही आणि अंगात ताकद नाही, त्या दिवशी आपले सगळे जगातले संपले. तुमचं मत बोला. पगाराच्या दिवशी आपले मित्र आपली ऑफिसच्या गेटच्या बाहेर वाट पाहत्या. म्हणजे हरिपाठासाठी नाही पाहत, मुतायचं कुठं. पण 30 तारखेला आपल्याला पाहिजे होते कट हाणत्या का, 20 माग होतो पाहिजे. ऐका नीट. आजचा काळ तुमचा अनुकूल आहे, उद्या असेलच असं नाही. असा ज्याने विचार केला त्याला कधी अटॅक येणार नाही. काय मत आहे तुमचं? बोला ना. दुसरं कारण अटॅकचं. देवाने तुम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलंय ना, त्या परिस्थितीत आनंदाने जगा. अटॅक येणारच नाही. अटॅक यायचं काय काम? देव ठेवेल तसं राहायचं. चिंता करून मरत होता. हे रस्त्याच्या कडेला भिकारी गोरतात गार ठेवून मेले. आहे का अटॅक? आहे का शुगर? आहे का बीपी? तुम्हाला झालं काय? काय झालं काय? 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार सासरवाडीला. तू 82,000 पगार आहे तुला. तू पगाराला हातच लावीन, वरच्यावर स्लॅब टाकीतोय तू. तुला असं वारं गेलंय काय? तुला कुत्र्याला बिस्किट आहेत काय? जबाबांना भाकरी. काहींची कुत्री गाडी तिंडा त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. टॉमीशी. कुत्र्याशी गप्पा आणती तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पे जायचा फुल टाइम पास होतो. काय करताय? काय अटॅक यायचं कारण आहे? ज्या दिवशी आपल्याला देवाने ज्या अवस्थेत ठेवलंय त्या अवस्थेत राहा.
राहायचं तरी किती दिवस कमी तो कशाला चौथा मजला काढला तरी वर गज काढतो तू तुला अक्कल येत अरे तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती बोध का मार्गेतच राहिला मरायचंय 27 खोल्याचा बंगला 13 नुसते बेडरूम माणसं नको झोपाय आणि एकच पोर उर फाट्या भावतीचं का करू ती नवरी बाला नेलं ती नेवणीलाच खुनवायचं ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे समाधान माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-3 दिवस सुधरत नाही काही कधीच होतो तो कधी एकटाच हसतो घरी गेलो आणि त्याला 12 महिने अटॅक बीपी येत नाही मोकळा होतो तो मोकळा अटॅक जळकाट माणसाला अटॅक येतो जळकाट कुजून आणि हे अटॅक श्रीमंत माणसाला काय येतात माहिती मला हे श्रीमंत माणसांचे व्यसनाचे जे ब्रँड आहेत हे सगळ्यात भारी आहेत आणि हे माणसं लोक झोपल्यावर पेतात भारीतला ब्रँड आणायचा मग यांच्या बायका धावून उठात्या पोरं तापून उठात्या त्यांचं पोर कोणची पोर घरात घेऊन येत त्यांची पोरगी कोणाचाही हात धरून जाती आणि मग ती मानसिक टेन्शन मध्ये खलास मग काय म्हणतं म्हणले ना तो बायकोच्या अंगावर हात ठेवून तसा झोपलो बायकोने विचार केला उठा नका मग मी आलाच कोण काय उठत मग काय म्हणतं काय नाही हो रात्री धाब्यावर जेवून आला आणि बाथरूमला एकदाच गेलो आणि एकदाच आवाज झाला बाथरूम मध्ये पुढून झाला का मागून झाला बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं ते बंगल्यावाला एवढं होतं नालायक ते भिकाऱ्याला म्हणला बाहेर नाक जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल तो भिकारी म्हणला मी असंच होतो तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो जैसा स्थिती आहे तैसा परीर आहे जो माणूस समाधानी आहे त्याला अटॅक येणार नाही तुमचं मत काय अटॅकला 2 औषधं सांगितली मी तुम्हाला एक देव ठेवेल तसं राहा 2 आजचा काळ उद्या असलच असं नाही आणि 3 तिसरा अटॅक झाला हसत जा आजपासून नियम करा रोज 3 मिनिटं हसा तुम्हाला कधीच अटॅक येणार हसत जा आणि जी माणसं हसतात सरकारनं हास्य क्लब कार्ड घेतात म्हातारीने यायचं हसून आणायचं म्हातारीने यायचं हो चला घरी म्हातारीने यायचं चला घरी माया पुढे आल्यावर कोणी हसतो मला फ्रेश हसत जा आणि अटॅकचं तेवढंच औषध आहे असं कम काही माणसं हसत नाही म्हणजे काहीच्या घरात जाऊन पहा कुत्री टीव्ही पाहते माणसं झोपते तरी माणसं मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिजे हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढं कुत्री आले पडून काही माणसं जेवताना टीव्ही पाहिजे होते जाहिरात आली तरच चपाती मागायला चपातीच मागली तरी माणसं हसत जा हसत आणि हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही याच्यावर तुमचं मत काय 1 हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का आपल्याशी सगळे प्राणी आडवेत एवढाच गडी उभा आहे काय आडवी घोडा कुत्रा गोम विंचू एवढाच गडी उभा आहे आता उलट समजा बैल दिसायला आडवा आहे वागायला सरळ आहे यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवी माळा घाल टिकल का आणि पाया पडून सांगतो कमी बुद्धीच्या माणसाने नको त्या गोष्टीवर संशय घेतल्यामुळं ती माणसं विद्वान आहेत असं समजू नका काही माणसांना समाजामध्ये चांगली चाललेली पिढी फक्त बिघडून द्यायची असते त्यांना त्याच्यातलं काही कळत आहे असं नाही उदाहरणार्थ 10 लाख लोक माऊली सोहळ्यात जातात
10 लाख लोक तुकोबाराया सोहळ्यात जातात, मायबाप समजतो, तुकोबारायाला बाप समजतो आणि ज्ञानोबारायाला आई समजतो. मग एखादा कमी बुद्धीचा माणूस लगेच म्हणतो तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठाला गेलेत का? त्या मूर्ख मान्याला किंमत देऊ नका, आपण निष्ठावंत राहा. तो म्हणतोय तुकाराम महाराज काही म्हणून वैकुंठाला गेले का? ते तुकारामाचा अभ्यास केलाय का? अगदी यादच ना, त्याला काय मार्केट देतात? आणि आपली लोक अशा पिंडोक लोकांना मार्केट देतात. एखाद्यानं वादग्रस्त वाक्य केलं का त्याला आपली लोक फोकसलं नाही, द्या फोकसलं नाही सोडून द्यायचं. त्याला काय अक्कल आहे? त्याला आपली लोक फुकाट मोठं करते. बरं, त्याला काय मोठं करत का? त्याला कळतंय का? मला एकडे प्रश्न विचारला होता, माळीत पण 108च का घालू नको? काय तो घातल्यानं आमचा संप्रदाय वाढणार आहे असं थोडंच आहे. आम्ही विचारलो का तुला 10 रुपये तर डोळे का दाखवतो? तू कशाला आमच्याशी डोकं लागतो? आणि ही कमी बुद्धीची माणसं समाज बिघडवत असतात. यांना समाजाच्या हिताशी काही येणार नाही. आता वारकरी, आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण पारवा आहे गुढीपाडवा. हा हिंदू धर्माचा सण आहे. हा आपण डोले जंग केला पाहिजे. आपली अवलाद एक दिल मारा करते, चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर. आपल्याला लाजा नाही ना, निर्लज्जम सदासुखी. आपला खरा सण कधी आहे? अरे टणकून घरावर लाईटिंग लावा, पुरणपोळीचं जेवण घालावं, गुढी उभा. आपलं धर्माबद्दल स्वाभिमान का नसावा? आणि आपली बावळाची शिव गुढी पाडवा पुढं बोर्ड नाही लावतो. गुढी पाडव्याचं गाव तिथं बोर्ड लावलं पाहिजे. आणि तुमचं गुढी पाडवा लोकांनी नाही मान्य करू द्या. आपला गुढी पाडवा निसर्गाला मान्य आहे, तुम्हाला काय मान्य आहे? तुम्ही काय घेऊन बसले? तुमच्या 2 वाक्याच्या वेळेला कोण खातं? आमच्या गुढी पाडव्याला लिंबाला सुद्धा बहर येतो. आता घरी जाताना कोणत्याही लिंबाक बघा बहर आलाय का नाही, बघा आपल्याला बहर आलाय का नाही, आणि बघा डोंगरावरच्या झाडाला पालवी फुटायला लागली का नाही. हा आमचा पाडवा आहे. निसर्गाला मान्य आहे, तुला काय रोग झाला? याची भिंगार जी लोक असतात याला मार्केट नसतं द्यायची, आणि आपली लोक त्यांना मार्केट देतात. मला एकाने प्रश्न विचारला होता, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? तो हुशार आहे का? मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडून आहे पंढरपूरची. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबीती आणि मधून मुंडक पुढं गाडी पांडुरंगाला सांगायची लाईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय? कुत्र आडवं गेलं. कुत्र सीझन सोडून रोडवर येत नाही. मला याकडे विचारलं होतं, आतापर्यंत एवढे संतांनी चमत्कार केले, रेडा बोलावला, भिंत चालवली, माताच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही? का पैसेच कमी चालू असते? इकडे तुला एका मिनिटात भिंत चालून दाखी. तुम्ही आता इथं तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालत का बावळा? एकानं मला विचारलं होतं, आपण तुम्ही किती सांगितलं तरी मला मान्य नाही, देव नाहीच. आपल्याकडे सगळ्यांना उत्तर आहे. त्याला म्हणलं नाही देव चाल नसू दे. आपण आपला बाप पाहिला का मानला? मानला. कोणी सांगितलं? आईने सांगितलं. आईच्या सांगण्यावरून बाप मानितो, ज्ञानेश्वरीच्या मान्य सांगण्यावरून देव मानाय रोग झाला का तुला? पण मग येण्यांच्या नादीने लागायचं मला. ही माणसं विद्वानीच असं नाही. आता लोकांनी सध्या काय शब्द वापरला बा? जग नुसतं सुधारलं. काही नाही झालं मला, काय नाही झालं. धोतर गेलं पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय थोडं आले तर मग काय हितभरवर सराकडे झाला मा. पोरीने पोरांचे कपडे घालून मोमलं हिंडायचे म्हणजे सुधारलं जग. गडेनी पांढरी केस काळी करायची, पोरांनी निशा घालून मोमलं हिंडायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात. बायकाने पोरांनी पोरांचे कपडे घालायचे, गडेनी तसं वर फाटे जेवायचं, उभ्यानं जेवायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात तुम्ही. आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही, अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोकळा, टाईम रेंज मध्ये, कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही, काही रेंज. सुधारलं जग.
वाक्य लिहून ठेवा आणि पवित्र दिवशी आज द्वादशी आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी ज्यांना सुधारली तुमचं मत बोला. आता नुसते पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गाड्यांनी बुटं घालून जेवायचं, पांढरी केस काळी करायची, गाड्यांनी मिशा काढायच्या, सुधारलं जग. पूर्वी आमची आई वाकून घर जाळायची, आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पप्पाचा बाप जरी आला मधी सुधारलं जग. पूर्वी आमच्या आई कीर्तनाला यायची तर पोरगा घेऊन यायची, आणि आमच्या आई कीर्तनाला पोरगा आली, पोरगा रडायला लागलं तर आमच्या आई कीर्तनात पोराला सणातलं दूध पाजित होतं. तर बाई पात्रा खाली पोरग झाकायची तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पित आहे. आज पोराची आई जीन पॅन्ट टी शर्ट घालते, कुठं झाकायचं बुवा? त्यानं घाई घाई पियायचं कसं? सुधारलं जग. तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या मला पटकन. तुमच्या सगळ्या लोकांच्या शब्दाचे खिशे कुठे आहेत? उजव्या बाजूला आहे का डाव्या? डाव्या. तुम्ही शिकेल आहेत ना? शिकेल आहेत ना? मग आता थोडा भेजा वापरा. माणसाचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? वरच्या खिशात. व्हायब्रेट होतो का नाही मोबाईल? मग आता एवढी अक्कल नाही. सुधारलं जग. याडपट नाही तर मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. अरे तो जर भिंतीवर ठेवला तर ती फळीवर ठेवलं तर फळी हालती, याला व्हायब्रेटिंग होत नसेल ना, मग मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये हे आम्ही सांगायचं का तुम्हाला?